हॅलो, नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आपल्या अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलवर जे काय आपण MCQ टाकतोय ते तुम्ही सॉल्व्ह करताय, पण त्याचं एक्सप्लेनेशन हे तुम्हाला आपल्या यूट्यूबवर मिळतं. कारण तुम्ही कुठं नेमकं चुकलात, काय पर्याय आपल्याला निवडायला पाहिजे होता, प्रश्न वाचताना काही चूक झाली आहे का, अशा सगळ्या गोष्टी तुमच्या समोर याव्यात म्हणून मी हे एक्सप्लेनेशन घेतोय. सो हा आपला प्रश्न, वित्तीय समावेशन निर्देशांक हा कोणामार्फत प्रकाशित केला जातो. साधा सिंपल प्रश्न आहे. करंटचा अँगल आहे, कोर इकॉनॉमिक्सचा नाही. याला काय फार कन्सेप्च्युअल गरज नाहीये. लक्षात घ्या, करंट बाबतीत आपण ज्या काही गोष्टी वाचतो त्याच्यामध्ये निर्देशांक येतात, इंडेक्स, आणि मागच्या काही आता परीक्षेमध्ये बघितलं ह्याच्यावरचं प्रमाण वाढायला लागले. त्या इंडेक्सबद्दल त्याची रँकिंग, मग पहिले 5 देश, राज्य काय जे असेल त्याचे इन्फॉर्मेशन सगळं आपण करतो, पण साधा बेसिक फॅक्ट माहीत नसतो की तो इंडेक्स, तो रिपोर्ट कोण प्रकाशित करतं. आणि ह्याच एका गोष्टीमुळं एक क्वेश्चन जातो, एक मार्क जातो आणि एक वर्ष जातं. हे स्लोगन लक्षात ठेवा. आता इथं काय विचारलंय, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन नाही विचारली, पण कोण प्रकाशित करतो. मग खाली पर्याय बघा. आता आयोग पण तुम्हाला कधी कधी काय करतो, प्रश्न सोपा विचारतो, पर्याय कन्फ्युजिंग टाकतो, क्लोज ऑप्शन टाकतो. त्याचीच काळजी इथे घेतलेली आहे. म्हणून आपल्या टेलिग्रामच्या प्रश्नाला रिस्पॉन्स का मिळतो, कारण क्वालिटी क्वेश्चन विथ क्वालिटी ऑप्शन. खाली ऑप्शन बघा, RBI, त्याच्यानंतर फायनान्स मिनिस्ट्री आणि नीती आयोग. चौथा ऑप्शन यापैकी नाही. आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं लॉजिक बघा. अभ्यास नसल्यावर बऱ्याच जणांना काय वाटतं, अरे वित्तीय समावेशन आहे म्हणल्यानंतर काय आलं, केंद्रीय वित्त मंत्रालय, हाच अँगल होता का. आणि मग अभ्यास नसल तर असं काहीतरी लॉजिक लावतो. हा पर्याय 36% विद्यार्थ्यांनी निवडलाय, पण चुकीचा पर्याय. काही जणांना असं वाटतं की बऱ्यापैकी इंडेक्स वगैरे असं कोण नीती आयोग जाहीर करतं, ये इकडं, हा पर्याय निवडला, बरोबर टाकला मी, हा पण पर्याय चुकला. विचार करा, असा साधा प्रश्न लॉजिकवर सुटत नाही. अभ्यासाचं लॉजिक असलं पाहिजे, बिनाकामी लॉजिक नको. आणि आयोगाने ऑलरेडी त्याला तिलांजी दिलेली आहे. तुमचा लॉजिक, तुमचे ट्रिक्स वगैरे नॉट वर्कआउट. इथं त्यात हाय कट ऑफ, हाय कॉम्पिटिशन मध्ये अभ्यासच लागतो. 2 ऑप्शन जागेवर एलिमिनेट झाले. फक्त 18% विद्यार्थी, हे मी जाणीवपूर्वक इथं पर्सेंटेज का सांगतो, तुम्ही टेलिग्रामवर बघा, जे विद्यार्थी सॉल्व्ह करतायत तर तुम्ही रिझल्ट येण्याचं प्रमाण फार कमी. काय, कारण मॅक्झिमम जनता इकडे असते. आता 18%नीच फक्त काय केलंय, RBI निवडलंय. आणि बऱ्याच जणांचं तिकडे दुर्लक्षच होतं, RBI चा संबंध नाही. धडाधड या 2 ऑप्शनकडे पळाले सगळेजण. म्हणजे जवळपास 80% विद्यार्थी इकडे अडकलेत, नियर अबाउट 80%, नॉट अ जोक. आणि फक्त जवळपास 20% विद्यार्थी ह्याच्यामध्ये आलेले. ह्या सगळ्या गोष्टी का सांगायच्यात, आपण त्याच गोष्टी वाचतो पण वेगळ्या अँगलनी कशा वाचता येईल. आता इथून पुढे तुम्हाला गजानन भस्के आठवतोय का, कारण हा कुठलाही वित्तीय समावेशन असेल, अजून कुठलाही इंडेक्स वाचताना नीट कोण जाहीर करतं हे परफेक्टच माहिती पाहिजे, टू द पॉइंट. लॉजिक कशालाही वर्कआउट होत नाही. ह्याच चुका परीक्षेत झाल्यानंतर आपलं आतापर्यंत केलेलं सगळं जे काही काम आहे, मेहनत आहे, ती सगळी पाण्यात जाणार आहे. ती जाऊ नये, जागं करण्यासाठी तुम्हाला हे सगळं इनिशिएटिव्ह घेतो. सो नक्की हे आवडलं तर लाईक करा, तुमचे फीडबॅक मेन्शन करा. भेटूया परत एका नवीन क्वेश्चनसह. थँक्यू सो मच.